रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज गरम पंचायतचे विलक्षण सुरू होणार. पूर्णा तालुका, परभणी जिल्हा. ह्या एकच आहे, जसं तुम्ही वरचं राजकारण जसं खेळसान तसं खालचं राजकारण खेळू नका. तुम्ही जिंकू नका. आणि उगाच तुम्ही या पार्टीनं 5 लाख खर्च करा, त्या पार्टीनं 5 लाख करा, 25 लाख रुपये खर्च करून उपयोग नाही. एकत्र या, पद्धतशीर बसा आणि पूर्ण सगळेनं मिळून जे माणूस सत्तेनं काम करतंय त्याच माणसाला तुम्ही बिनविरोध निवडून द्या. त्याच्याबरोबर समज करा, व्यवस्थितशीर होतंय. आणि खरंच आहे, ज्या माणसाने जसे मागं कामं केले तसे पुढे कामंसुद्धा झाली पाहिजेत. आतापर्यंत सांगायची काय गरज पडत नाही. आता प्रत्येक माणूस जे उभा राहिला, जे राहतंय त्या माणसाला सांगायची गरज पडत नाही. त्या माणसाला काही एक गरज पडत नाही. एक नंबरचे माणसं हुशार झालेत. आताचे तरुण पोरं काम करायला मस्त पद्धतशीर करायलेत. काय आता फर्स्ट क्लास मस्त. नाही तर पहिलं कशाचं आलं राजीव रस्त्यानं चालायत नसत. आता मस्त गावोगा गठूचे रस्ते झालेले आहेत, भवतालून सिमेंट रोड झालेले आहेत, पद्धतशीर झालेले आहेत, व्यवस्थितशीर. आणि एकच आहे, मत करणाराने बी लालची लागू नाही. मतदानाला ग्रामपंचायतला उभं राहणाऱ्याने काही लालची लावू नाही. पद्धतशीर. आमचं तर एक म्हणणं आहे, रामकृष्ण हरी, आमचं एकच म्हणणं आहे की बुवा, ज्या माणूस काम करतंय, जे मागोमाग केलंय आणि पुढे जे करणार काम असन तर त्या माणसाला तुम्ही अवश्य निवडून द्या. काही एक गरज नाही. कोणाचा रुपया वाटोळ करू नका. तेच पैसे तुम्ही रस्त्याला लावा, पाणीचं स्वच्छता पाणी करा. पाणी स्वच्छता गावामध्ये पाण्याचं. आज मला सांगा, एक माणूस आपल्या घरामध्ये 10 माणूस असतंय. 10 माणसाला, एका माणसाला रोग झाला तर 10 माणसाला आपल्याला मलेरिया होत आहे. मग मलेरियाचे मला सांगा, 1,000 रुपये एक पेशंट खातं आहे, तर घरातले 10,000 रुपये आपले चलेत. त्याच्यामुळं कोणाचा रुपया घेऊ नका. पाणी स्वच्छता वापरा. पाणी समजा व्यवस्थितशीर, घाण होऊ देऊ नका. संडास बाथरूम तुम्हाला सरकारनं दिलेलं आहे. संडास बाथरूममध्ये तुम्ही स्वच्छता करा, हे करा, संडास वापरा. मात्र बाहेर रस्त्यावर बसू नका. तुम्हाला कळकळीची विनंती सांगतो. काय कमी पडलं आपल्याला सांगा? काय दिलं नाही आपल्याला? ग्रामपंचायतनं समज दिलेलं आहे आपल्याला. घरकुलं दिलेली आहेत. ज्याला नाही दिलं त्यानं पुन्हा घरकुलं द्यायची तयारी ठेवा. घरकुलं मिळतात. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचे कामं होऊन जातात. कशाला करू नका. काही पद्धतशीर होऊ द्या, निवांत होऊ द्या. सिमेंट रोड मिळतात तुमचं हे ते. आणि जरच तुम्हाला काही भेटत नसेल तर तुम्हाला अधिकार आहे, ग्रामसभेला बसा तुम्ही. बाबा आमच्या इकडे लाईट आलं नाही, आमच्या इकडे फलन आलं नाही, आमच्याकडे बिस्ताल नाही, तुम्ही म्हणा, हक्कनं म्हणा. मात्र कोणाचा रुपया घेऊन तुम्हाला सांगतो कानकुंड होऊ नका. हात जोडून माझी विनंती आहे. कोणाला भिकाला लावू नका. जे माणूस आला तर ते शांतता राहील. जे माणूस गेला तर ते चिरडीला येईल. त्याचं पैसा गेला म्हणून ते बोलतंय. तसा कोणाचा रुपया घेऊन कानकोंडा होऊ नका. तुम्हाला आमची हात जोडून विनंती. आणि ज्या माणसानं उभा राहण्यासाठी ग्रामपंचायत जिंकू नका. फक्त एकच करा की मी हक्कानं मी काम करून दाखीन. याला महत्त्व आहे. नुसती ग्रामपंचायत जिंकायचं नाही, जिंकू नका. काही गरज नाही. मस्त मजानं कामं करा, पद्धतशीर करा. 2 गोष्टी बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवाजी महाराज की जय.